या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या सभेला उपस्थित पेठ भागातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी, कोणी काही चर्चा करत असन, खोटं बोलत असन, मी आत्ताच ऐकलं आल्याबरोबर अनिल बाबून म्हटलं म्हणते भाषणात 17 तारखेला काय होणार आहे आणि भाजपचे पैसे घेऊन उभा आहे, 80 वर्षाचा झाला, लाज वाटत नाही खोटं बोलताना? मी एवढा वयस्क माणूस होऊन जर खोटं बोलून राहिला लहान पोरासारखा, त्या बापानं तरी मला विकत घेतलं होतं का? तो प्रचार केला होता तेव्हा आघाडीचा उमेदवार होता, याच्या पक्षाने याला तिकीट दिलं होतं, माझ्या पक्षाने मला तिकीट नव्हतं दिलं. आघाडीचा उमेदवार असल्यामुळे 19 मध्ये ठाकूराची लाट होती म्हणून मी याचा प्रचार केला आणि याच्या प्रचारासाठी आलो. तुम्हाला काय म्हटलं होतं? मी याची तारीफ केली होती, खूपच साजरा आहे म्हणून. तुम्हाला सांगितलं होतं का तुमच्याजवळ पर्याय नाही आहे, दोनच आहे, एक गु आहे आणि दुसरं शेण आहे. माझ्या बापानं सांगितलं का गु घाण असते त्याला हात नाही लावायचा, शेण सडा सारवण्याच्या कामी येते. मी हेही म्हटलं होतं का तुम्ही म्हणताना लोक यानं 25 वर्ष काहीच नाही केलं, तर अजून 5 वर्ष ह्या काही नाही करणार. गावातले ते तिथे आमच्या स्टेशनावरचे छोटे लेहडे निवडून देण्यापेक्षा हे निरुपयोगी बरं, काम नाही करत तर कोणाचं बिघडवतही नाही, एवढंच बोललो होतो. यानं छाती ठोकून सांगितलंय, 2-2 भाषणात रेकॉर्डिंग आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. यानं 2 वेळा सांगितलंय का राहुल देशमुखचा पैशाचा संबंध नाही. मी 5 वर्षापासून त्याच्या, आता वाढदिवसाचा ऑगस्ट महिन्यातला, तो जर असा बकवास करत असेल 80 वर्षाचा म्हातारा, तर त्यानं 30 वर्ष इथं राजकारण केलं, 30ही वर्ष तुमच्याशी खोटा बोललाय. तो भेलाय म्हणून हे बकवास करून राहिलाय. शोभत नाही 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला खोटं बोलणं. पोट्ट निवडून आलं पाहिजे बस. त्याला अक्कल असे नसे, शिक्षण असे नसे, सभागृह पाहिलं असे नसे, सभागृहात बोलता येईल नाही बोलता येईल माहित नाही. ज्या सभागृहामध्ये मेटपांजरा सर्कल मधून निवडून पाठवला, त्या मेटपांजरा सर्कल मधून जिल्हा परिषद मध्ये त्याला प्रवेश भेटला. त्या जिल्हा परिषद मध्ये एकही कास्तकाराचा प्रश्न त्यानं सभागृहात 5ही वर्ष मांडला नाही, त्याला मांडता आला नाही, अभ्यास नाही. 12वी आहे तो, ओपन युनिव्हर्सिटीतून बाकीच्या डिग्र्या मॅनेज केल्या आणि आता MBA झालो आहो म्हणते. आणि ते स्टेशनवरचं चोट्ट उभं आहे एक आमचं, ते 4थी नापास आहे. मी इतके विद्वान निवडून पाठवायचे का? मी LLB आहो, मेरे को सत्ता दो मैं कास्तकारों का विकास करूंगा म्हणते तो कमळवाला. कसा काय? तू आयुष्य पूर्ण चोरी करण्यात गेलं, सागवान चोरण्यात गेलं, वॅगन फोडण्यात गेलं, स्लीपर चोरण्यात गेलं, तिच्या रेल्वेची गिट्टी चोरण्यात गेलं. एवढंच नाही, कास्तकारांना मेहनतीनं बगीचा फुलवला, त्या बगीच्यातला संत्रा मोसंबी यानं चोरल्या रात्रीच्या. याला रंगे हात पकडणारे आहे आमच्या गावाकडचे. वावरातलं विहीर राहते त्याच्यावरचा पंपही नाही सोडला यानं चोराचा. काऊन वहिनी हसून काऊन राहिला? खरं आहे, मी माणसं उभी करून देतो ज्याच्या समोर मेहनत केला आहे हे धंदे. सिमेंटही चोरला, याचा भाऊ जेलात गेला होता. हे असे चोर निवडून पाठवायचे आहेत, ज्याचं आयुष्य झाडं चोरण्यात झाडं कापण्यात गेलं. आता त्यानं थोडासा बदल केलाय, राजकारणात आलाय, चोरीचा नवीन फंडा शोधलाय. आता कापून नाही कमवत तो, आता लावून कमावते. काटोलच्या डिवायडरवर जे झाड आहे ना, ते 70 रुपयात विकत घेतले, 700 रुपयात दाखवले, माल मठारला झाला त्याचा बिझनेस. झालं त्याचं राजकारण. रस्ते करायचे तर सिमेंटचे करायचे, खूपच विकास होते का सिमेंटनं? आणि ते ठेके जे द्यायचे, जे धावपळ फंड आणण्यासाठी करते, त्याच्या सत्तेमध्येच राहते. सत्तेमध्ये एवढ्यासाठी राहते का सत्तेमध्ये फंड भेटते आणि तो फंड विकास कामं करण्यासाठी भेटते. 2 नंबरचं काम करते, त्याच्यात भ्रष्टाचार करते, ठेके याच्याच भावाजवळ राहते. 5 वर्षाच्या अंदर ते रस्ते उखडते.
ह्या इतिहास आहे द्यायचा. म्युन्सिपाल्टीच्या 15 ते 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 300 कोटीची माया जमवली आहे. अर्धे दुकानं त्यानं बाजारातले विकत घेऊन घेतल्या, काटोलातले. 90% जमिना आजूबाजूच्या त्याच्या मालकीच्या आहे. माँ का भक्त हूँ सांगते अनुसया माते का. त्या माच्या भक्तीच्या नावावर लोकांना चुत्या बनवते. संस्था का विभाजन अपना प्रसार बढ़ाने का है, संस्था का एरिया बढ़ाने का है. माँ के दर्शन के लिए बहुत भक्त आते, तुम्हारी जमीन हमको दे दो और जमीन संस्था के लिए लेंगे और बहुत सारा विकास करेंगे म्हणून सांगते. आणि जो चाटीत आला, धर्माचा वेडा असलेला, भक्तीचा वेडा असलेला, देवीचा श्रद्धाळू असलेला, तो जर फसला आणि सस्त्यात जर सौदा केला तर सेलडीड त्याची संस्थेच्या नावानं होत नाही, राजू ठाकूरच्या नावानं होते. जाऊन 7 बारे तपासून घ्या. पारडसिंग्याच्या आजूबाजूचे 90% जमीन राजू ठाकूरच्या नावावर आहे. हे असे चोट्टे धंदे करणारे निवडून द्यायचे आहे का? त्यानं राजकीय अड्डा बनवला आहे मंदिर म्हणजे अनुसया मातेचं. तिथून आता प्रचाराचे साऱ्या कार्यकर्त्याचे जेवणाचे डब्बे चालले आहे. काल कोणाचा होता प्रवेश घेतला पक्षामध्ये, राजू हरणेचा मंदिराच्या हॉलमध्ये त्यानं पाठिंबा दिला. म्हणजे पैसे वाटण्याचा सुद्धा अड्डा आहे म्हणते तो. म्हणजे मंदिर याच्यासाठी राहते का? श्रद्धा दाखवता एकही दिवस तो पूजा करताना दिसते का? त्याची श्रद्धाच नाही. त्याला माल कमवायचा आहे, विकास पाहिजे, बिल्डिंगा बांधायला पाहिजे, त्याच्यातून पैसे मठारायला पाहिजे. त्याच्या इच्छा किराणा सुद्धा संस्थेच्या दुकानातून जाते, संस्थेच्या नावावर खर्च होतो. त्याचं पेट्रोल सुद्धा, ड्रायव्हरचा पगार सुद्धा. या सगळ्या गोष्टी आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित लक्ष ठेवलं ना, तो काटोलामध्ये नगरपालिकेमध्ये हे जे गवत असते, कोणतं गवत म्हणते त्याला, गांजर गवत कापाचा ठेका घेते. गांजर गवत कापाचा ठेका घेते आपल्या एखाद्या माणसाच्या नावावर. आणि तिथं या उभा राहते. लोकांना वाटते खूपच आहे बा या सेवक, गांजर गवतही पाहत उभा आहे. या लेबर कुठचा, पारडसिंग्याचा, जो तिथं पगार घेते आणि ह्या पुरेच्या पुरे पैसे मठारते. हे असे थर्ड क्लास माणसं राजकारणात. थर्ड क्लास माणसं दूर ठेवायचे. दुसरी, तुमच्या इथं खूपच उफान आलं होतं त्या सतरंजी संघटनेले. बाई अंगात आणली होती त्याने, पूर्ण चिंध्या झाल्या आहे त्याच्या, पण धसली एकाच ठिकाणी. जसे जसे भाव वाढले, जसे जशा किमती लागल्या, तसे तसे हे कपले. यायले ध्येय नाही, यायले धोरण नाही, यायले विचारसरणी नाही, यायले काही तुमच्या आमच्याशी काही घेणं देणं नाही, यायले काही बांधी नाही. यायचे एकच अजेंडा होता, अनिल देशमुखले शिव्या देणे. ज्यानं जास्त दिले त्याला तेवढेच पैसे जास्त भेटत. विचारसरणीचा माणूस पक्का असते आणि विचारसरणीचा माणूस कोणाचीच पॅक होत नाही. विचारसरणीचं काम करते. विचारसरणीचा माणूस केव्हाही बोलन तर आपल्या विचारसरणीला धरूनच भाषण करत. हे सतरंजी संघटना सकाळी भाषण करे, शासनाने असा फंड दिला, शासनाने तसा फंड दिला, मग आम्ही इतके विकास कामं केले, त्याच्यामध्ये आम्हीच ठेकेदार होतो, आम्हीच पैसे काढले, हे नाही सांगे. पण फंड आणला सरकारमध्ये, त्यांनी सरकारने ती लाडकी बहीण योजना आणली, फारच सुंदर आहे ती योजना वगैरे. हे द्यायचं सकाळचं भाषण 8 वाजताचं. 12 वाजता दुसरं भाषण दे. चरण सिंग सारखा विकास पुरुष नाही, यालाच तिकीट मिळाले पाहिजे, याने खूप कामं केलेले आहे, विकास या क्षेत्रामध्ये करायचा असेल तर आमदार चरण ठाकूर सारखाच पाहिजे, हे त्याचं 12 वाजताचं दुसरं भाषण. 4 वाजता अजून एक भाषण दे. आशिष देशमुख एक दमदार आमदार होता, यालाच तिकीट मिळालं पाहिजे आणि यालाच तिकीट दिलं पाहिजे, आणि दमदार कामगिरी जर पाहिजे असेल या क्षेत्रामध्ये तर आशिष देशमुख शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. 4थं भाषण दे ते 7 वाजता. सतरंजी संघटनेचं आम्ही का सतरंजाच उतराव का? अभि तर मग 2 जणांच्या कायले उचलल्या सकाळी? हे सतरंजा उचलते का? सतरंजा तर म्या उचलल्या अनिल देशमुखाच्या, सतरंजा माया बापानं उचलल्या सुबोध मोहितेच्या. पैसे खाऊ आहे. 20-25 लाख रुपये खर्च केले असन, मार आणला उभं राहायचा, 50 खाल्ले असन, बसला चुपचाप, कोण राहिला प्रचार. ते धंदे द्यायचा जो हे स्वतः विषयचे लाईनीतले आहे, हे दुसऱ्याला समजते.
हे स्वतः शेण खाऊ आहे, हे दुसऱ्याला समजते. मी एका बापाची औलाद आहे, मी कुठं पॅक नाही होणार आणि कुठंच काही होणार नाही. मला जर विड्रॉ व्हायचं असतं आणि विड्रॉ केलं असतं तर या अनिल देशमुखानं त्याचं पोट्ट निवडून आलं पाहिजे म्हणून या अनिल देशमुखानंच 10 कोटी मला दिले असते. झालं विड्रॉ. माझ्या बापापासून शिकलो आहे मी लढाई करणं. पडणं झडणं काही नाही वाटत आम्हाला. तुमच्या हाती राहते सारं पडणं झडणं, त्याच्यात काय अपमान असते का? तुम्हाला नाही आवडलं म्हणून पडलो, तुम्हाला आवडीन त्या दिवशी निवडून येईल. तुम्हाला विकत घेऊ म्हणून भाषा वापरते. माझ्या वडिलापासून त्याचाही समज याच होता आणि माझाही समज तो आहे का मतदार हा विकाऊ नसतो. ही 1% राहते दारू पिणारे, मटणं खाणारे आणि पैसे खाणारे. पूर्ण सरसकट मतदार जर विकाऊ असता तर या देशामध्ये बदल घडला नसता. या देशामध्ये काँग्रेसच अजून राहिली असती, पुन्हा भाजप नसती आली, भाजप पुन्हा पडली नसती, काठावर राहिली नसती जर मतदार विकाऊ असता. तर मतदार हा जागृत असते. मतदार सगळ्या हालचाली पाहते तुमच्या. तुम्ही काय करून राहिले, कसे वागून राहिले, कायचे भाषण देऊन राहिले, तुम्ही काय बोलून राहिले. तुम्ही जरी विचारसरणी सोडली असेल पैशासाठी तरी मतदाराचं बारीक लक्ष राहते का तुम्ही काय करून राहिले. हे यायला समजत नाही. हे तुमच्या गावातले नेते थर्ड क्लास आहे, समजलं का? यायच्यानं तुमच्या गावाचा विकास झाला नाही, यायच्यानं भाजला पापड मोडणं नाही झाला. आता हे दुकानदाऱ्या करते, याच्याच भरोश्यावर तो 30 वर्ष तुम्ही एक निकम्मा निवडून दिला, त्यानेही काहीच नाही केला. म्हणून तुमच्या गावातले नेते नगरसेवक इथं होते आणि राहायला काटोलात येते. कारण त्या काटोलाचा पायवा वीरेंद्र बाबून तयार करून ठेवला. तिथं सरकारी शाळा वीरेंद्र देशमुखानं तयार करून ठेवल्या. वीरेंद्र बाबूच्या काळामधले जेवढे कोवढे लीडर असन त्याच्या स्वतःच्या संस्था आहे, स्वतःचे शाळा आहे, स्वतःचे कॉलेज आहे. इथं सगळे जे लीडर असन त्याच्या स्वतःच्या संस्था आहे. वीरेंद्र देशमुखानं स्वतःची संस्था उघडली नाही, स्वतःची शाळा कॉलेज उघडले नाही. म्युन्सिपाल्टीमध्ये सत्ता होती, म्युन्सिपाल्टीमध्ये 3 शाळा होत्या, त्याच्या 13 शाळा केल्या. कॉन्व्हेंट सुद्धा उघडली. गरीबाचा पोरगा शिकला पाहिजे, सस्त्यामध्ये शिकला पाहिजे, तोही इंग्लिश मीडियम मध्ये शिकला पाहिजे म्हणून कॉन्व्हेंट तयार केली. मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा 11वी 12वी ज्युनियर कॉलेज मी तिथं सुरू केलं. 4-4.5 हजारात शिक्षण होत होतं. यानं तर अर्ध्या शाळा बंद पडल्या. याचं शिक्षणाकडे लक्ष नाही. इथेच आलाय. आम्ही पटसंख्या वाढली पाहिजे म्हणून खेडोपाड्यात मास्तर राहील फिरो, त्याला टार्गेट देऊ का तिचे पोरं घेऊन ये. आणि जे फक्त मराठी मीडियम आहे त्यालाच फक्त ग्रँड भेटते, तरी जबरदस्ती आम्ही त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम मिक्स काय म्हणते त्याला सेमी इंग्लिशचे क्लासेस घेऊ. कारण सेमी इंग्लिश असल्याशिवाय विद्यार्थी येत नाही. आणि सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम आहे सांगितलं तर ग्रँड भेटत नाही. मग त्याच्यात समतोल साधून आम्ही ते सगळं करत होतो. यायला ओळखलं नाही, यायचं शिक्षणच झालं नाही ना. 4थी नापास आहे ते चोट्ट, हे 12वी द्या यायले मत. मी LLB मला नका देऊ. नवीन आलं म्हणते ते मशीनचं, कुंब्याचं नाव सांगून राहिलं. जसं काय कुंब्याची फाटलीच होती, या शिलाई मशीन घेऊन आला शिवासाठी. या एकटाच कुणबी आहे, आम्ही नाही आहे. जेव्हा कुणब्यावर अन्याय झाला त्या शहाजी राऊत त्या पोरगा आहे त्याचा, शहाजी राऊतनं आत्महत्या केली. या इथं तुमचा माळापूरचा नरखेड तालुक्यातला शहाजी राऊत तुमच्या इथं ड्युटी केली आहे NDCC बँकेमध्ये. अनेक जणांची कामं करून दिली असं. त्यानं 10 लाख रुपये कर्ज घेतलं. कोणापासून? या चरण ठाकूरच्या भावापासून, सुरेंद्र ठाकूर पासून. 10 लाख रुपयाचं 6% व्याजानं दर महिन्याचं, 6 म्हणजे 72% व्याज वर्षभराचं. आणि ते वावर याचे लिहून घेतले, याच्या वडिलाकडून शेलडीडा करून घेतल्या. 6% व्याजानं 10चे 60 लाख रुपये भरून चुकला होता. तरी उद्या फोन येणार होता आणि व्याज मागणार होता. याच्याजवळ पैसे नव्हते म्हणून याने चिठ्ठी लिहिली ना आत्महत्या केली. हे शेतकरी आत्महत्या नाही. मेरे को आमदार बनावा म्हणते, मग कास्तकारांना का भला करूंगा. याचा भाऊ जीव घेते व्याजानं. याच्या साऱ्या भावाचे व्याजाचे धंदे आहे. हे शेतकऱ्याच्या शेतीला लिहून घेते आणि व्याजापायी लोक शेतकरी आत्महत्या करते. आणि नवीन येणारे सांगते मी कुणब्याचा आहे, मला कुणबी द्या आहे म्हणून मत द्या. या मेला तो कुणबी नव्हता का? याच्यासाठी कोणता कुणबी धावून आला होता? एकटा मीच.
मी कुणबी म्हणून धावून नव्हतो गेलो, माणूस म्हणून धावून गेलो होतो. कास्तकाराच्या अडचणीसाठी धावून गेलो होतो. तो अडचणीत सापडला म्हणून धावून गेलो. या पोराची कंप्लेंट कोणी घेत नव्हतं. ठाकूर आहे, भाजपवाला आहे, FIR नोंदवायला कोणी तयार नव्हतं. मी DYSP ला फोन केला, त्याला म्हटलं 15 मिनिटात FIR घे, नाही तर 20व्या मिनिटात मी तिथं लोकांसोबत येऊन तुया धडकीन. तर त्यानं 15 मिनिटात FIR टाकली. सेशन कोर्टामध्ये हा पोरगा जिंकला. आता हायकोर्टामध्ये तो अपीलमध्ये ठाकूर गेलाय. कदाचित तिथेही हा जिंकन आणि तो सुप्रीम कोर्टात जाईन. सुप्रीम कोर्टातही हा जिंकन. हे ठाकूर जेलमध्ये जाणार. हे असे बिंडोक माणसं, असे क्रिमिनल माणसं निवडून द्यायचे आहे का तुम्हाला? जे कळवळा दाखवते. हे फक्त काय दिलं यानं? खूपच काम केलं म्हणते यानं. हा, याच्या वडिलांना 44 वर्ष आधी आमदार होता म्हणून या मतदारसंघावर हक्क आहे म्हणून मला निवडून द्या म्हणते. एक टर्म राहिलेला श्रीकांत जिचकार पुन्हा निवडून नाही आला. आणि इलेक्शन कोणतंच लढलं नाही, अनुभव कोणताच नाही, सभागृह कोणतंच पाहिलं नाही, सभागृहाचे नियम माहित नाही. एकदम मोठं सभागृह पाहायचं आहे विधानसभेचं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यापासून विद्यार्थ्यापासून सगळेचे प्रश्न मांडायला लागते आणि सोडवा लागते. हे याले समजत नाही. याला एखादा प्रश्न विचारला तर मामा हे काय म्हणतात, मी याचा मामा जाणार आहे का सोबत स्टेपनी म्हणून सभागृहात? काही याले अभ्यास करावा लागल. आणि हे असे दिशाहीन माणसं, विचारसरणीला सोडून उभे असलेले माणसं, हे तुम्हाला फक्त भूलतापा देणार आहे. यानं काय केलं? साड्या वाटल्या. तुमच्या बायकोनं काऊन घेतल्या? तुमच्या मनगडात ताकद नव्हती का बायकोसाठी साडी घ्यायची? हा, माय बायकोसाठी घे म्हणून जोड्यान मारतो मी कोणाली. या विचाराचे लोक आहे. यांना आजच ह्या माणूस नाही आलाय साडी घेणारा. 1995 मध्ये अनिल देशमुखांनी साड्या वाटल्या. 2019 मध्ये चरण ठाकूरनं ज्या श्रद्धेनं तुम्ही अनुसया मातेवर साड्या चढवल्या त्या यानं उतरवून वाटल्या. वाटल्या का नाही वाटल्या? मग अनिल देशमुख साड्या वाटते मत भेटासाठी, चरण ठाकूर साड्या वाटते मत भेटासाठी, ह्या वाटते साड्या मत भेटासाठी, अनिल देशमुख दारू वाटते मत भेटासाठी, चरण वाटते दारू मत भेटासाठी. हे वाटणार आहे कारण याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली, ते नागपुरात, इथं नाही. देशी दारूची भिंगरी संत्रा माहित आहे ना, त्याचाच प्रॉडक्ट होय, त्याचीच कंपनी होय. पेजा दारून मर जा, काही घेण देण नाहीये. 4 दिन की चांदनी फिर काली रात आहे. इलेक्शन मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते देतो म्हणून. तुम्हाला शिक्षण पाहिजे शिक्षण करून देतो, तुम्हाला नोकरी पाहिजे नोकरी करून देतो, तुमचं लग्न न होतं ते करून देतो, पोरग नसणं होतं ते बी पाहून घेतो. हे असे आश्वासन देणार आहे जे शक्य नाही आहे पुढे जाऊन. मग हे फक्त मतदानासाठी भीक मागणारे लोक आहे. मी भीक नाही मागत. तुम्हाला द्यायचं असेल द्या, नाही चुलीत टाका तुमचं मत. मी काम करतो आजपासून नाही करत. 52 वर्षापासून माझ्या बापानं दार उघडून ठेवलाय लोकसेवेसाठी. ते दार अजूनही उघड आहे. काम करतो, मदत करतो, रस्त्यावर उतरून प्रश्न मांडतो. महिलांचा अन्याय होणारा प्रश्न असन, दीनदलित दुबळ्याचं राजकारण म्हणजे लढे असन, किंवा आदिवासीचे लढे असन, नाही तर कास्तकाराचे लढे असन. कोण निघालं होतं 92 किलोमीटर दिंडी घेऊन तुमचं इथं ओला दुष्काळ जाहीर करायसाठी? मी. आमचा तालुका झाला होता ओला दुष्काळ जाहीर, नरखेड तालुका व्हायचा होता, तेव्हा आलो होतो मी दिंडी घेऊन. इथं आहे कास्तकारा कळवळा, शेतकरीवाले, शेतकऱ्याचे कैवारी म्हणते सतरंजीवाले घुसले भाजपमध्ये. जो भाजपवाला फडणवीस जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा सांगत होता का सोयाबीनले 7,000 रुपये भाव देईन, 12,000 रुपये कापसाले भाव देईन. आता 27 आणि 22 कुत्रं नाही विचारून राहिला. सोयाबीनले यायची सत्ता होती, वरतही द्यायचीच आहे आणि खालतही द्यायचीच आहे. शेतकरी मरून राहिला, शेतकऱ्याचं नुकसान होऊन राहिला. या चोट्टा आमदार करा म्हणते तो इथं येऊन फडणवीस. या चोट्ट्याला आमदार करा म्हणते. मग ह्या कास्तकाराचं भलं करा. अरे ज्या काटोलच्या APMC मध्ये सभापती आहे तिथे MSP चा बोर्ड लावला नाही. MSP प्रमाणे कास्तकाराच्या मालाची खरेदी ह्या करत नाही, या व्यापाऱ्यावर कारवाई करत नाही. ह्या व्यापाऱ्याच्या बाजूने आहे, ह्या कास्तकाराच्या बाजूने नाही आहे. ह्या अमित शहानं आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं
का हमने कभी बोला नहीं कि हम किसानों का कर्जा माफ करेंगे, हम उद्योगपतियों का कर्जा माफ करेंगे. 2 लाख कोटी रुपए कर्ज उद्योगपतियाचं माफ केलं आहे, शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं. अगर हमने बोला भी होगा को किसानों का कर्जा माफ करेंगे, तो वो एक चुनावी जुमला था. आठवते ना? हे कास्तकाराची कैवारी होऊ शकते. हे लोटे घेऊन बाहेरून इथं आलेले ज्यानं कास्तकारी पाहिली नाही त्याच्या हातात राज्य दिलेलं आहे तुम्ही. यानं भिकात आणि दानात आमच्याकडे जेव्हा आले लोटे घेऊन अहम भिक्षाम देही म्हणत, तर आमच्यासारख्यानं जमीनदार लोकांना त्याला जमीन दानात दिली, कोण गाय दानात दिली. गोदान सगळ्यात मोठं दान आहे म्हणते, तेच सांगते आपल्याला. गोदान आहे का रक्तदान आहे सगळ्यात मोठं? म्हणजे गाय याला द्यायची, आपण द्यायची विकत घेऊन. भलं आपलं कसं होईन, भलं तुमचं होईन म्हणते. दूध थोपीन, चारा तुम्ही टाकान तिले तर पुण्य तुम्हाला लाभन म्हणते. म्हणजे फुकटात चारण तो. इतके बेवकूफही नाही आहे आपण. हे असे सनातनी विचारसरणीचे ठेवायचे आहे का? हे टेकन फॉर ग्रँटेड समजते लोकांना. मी मटण देऊन देईन, मी पैसे देऊन देईन, मी असं करून टाकीन. आणि जे तोडफोडीचं राजकारण या राज्यामध्ये झालं आहे, याचा पक्ष तोड त्याचा पक्ष तोड, तर तुमच्या आमच्या प्रश्नासाठी नाही, तुमचं पोरग शिकलं पाहिजे म्हणून नाही, तुमच्या इथं बलात्कार होऊन राहिले पण हे सत्ता पलटून टाकायची आणि मी बसल्यावर मग भयंकरच बंदोबस्त करून टाकतो म्हणून नाही, कास्तकाराच्या मालाला भाव भेटून राहिला म्हणून नाही, समृद्धी हायवेचं अर्धच बिल निघालं होतं, अर्ध निघायचं होतं, त्याच्यात कमिशन फडणवीसला खायचं होतं म्हणून 50-50 खोके वाटले, सत्यानाश महाराष्ट्राचा केला आणि तो उलटा पालत केली. हे पद्धत आहे का राजकारण करायची? हे इथून फोकनाडा मारते. मी कारखाना उघडीन, मागही म्हटलं होतं, उघडला. ह्या तर दरवर्षी म्हणते अनिल देशमुख उघडीन म्हणून. ह्या फोकनाडबाज. तू माझ्या विरोधात काही बोलत असेल त्याच्यावर विश्वास नका ठेवू. त्याच्या घरचेही त्याच्यावर विश्वास नसून ठेवत. इतका खोटा बोलते. बुजुर्ग माणूस खोटा कसा बोलू शकते याचं जिथं जागतं उदाहरण आहे. स्वतःचं काम काढून घेण्यासाठी माझ्या घरी आला होता. पाया पडतो म्हणे, तू विड्रॉ घे. म्हटलं मीच तुझ्या 2 वेळा पाया पडतो, आशीर्वाद दे. पडलो मी 2 वेळा. मोठा आहे, काय फरक पडते? नसन नियतीनं साप असं लालची आघाडीचा आहे. हे असे थर्ड क्लास विचारसरणीवाले तुमच्याकडे येणार आहे, तुम्हाला मतं मागणार. ज्या झाला का विषय, या महाजनच्या पोरीचावर बलात्कार झाला, रेल्वे लाईनवर फेकली होती आणि इराणी सापडले होते. त्याच्यात अटक कोणाला झाली? मले, इराणीला नाही. रस्त्यावर उतरलो, याची पोरगी मिली, त्याचा जबाब विचारण्यासाठी पोलीस आले. ह्या चरण पोलीस आले, एसपी आपलं इराणीला एसपी पाशी घेऊन गेला आणि माझ्यावर कारवाई करायला लावली आणि त्याला प्रोटेक्शन दिलं. 5-5 लॉऱ्या त्याच्या इराणीच्या घरासमोर उभ्या केल्या आणि मला पकडायले. रात्री 12 वाजता 150 पावणे 200 पोलीस एकटा माणूस पकडायले, तरी तीर नाही मारू शकले. हाकले मी तिथून घरून, पकडू नाही शकले. इमानदार माणसाच्या कॉलर पर्यंत हात टाकाले लय हिंमत लागते. त्याला म्हटलं तू गुन्हे दाखल केले आहे ना, मी सकाळी येईन आणि सकाळी येईन तेव्हा पाहू. आणि जेव्हा सकाळी मी गेलो तेव्हा 2 तास बेल भेटायला राहिले होते. 2 तास लागले बेल भेटासाठी. त्या 2 तासामध्ये पूर्ण बाजारपेठ बंद झाली. पूर्ण व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आणि जो दुसऱ्याच्या पोरीसाठी जर रस्त्यावर उतरत असन, आपले लढे रस्त्यावर येऊन लढत असन, आज त्या महाजनची पोरगी गेली असन, उद्या आपली कोणाची जाईन, तर या जर लढे देत असन आपल्यासाठी, रस्त्यावर आंदोलन करत असन, तर आपण याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. या पद्धतीनं पोलीस उचलत असन तर त्याचा निषेध म्हणून बाजारपेठ बंद ठेवली पाहिजे. म्हणून त्यानं बाजारपेठ बंद ठेवली आणि 10,000 लोक रस्त्यावर उभे राहिले 2 तासात. मग ह्या निवाडपाडे आला चिकन्या तोंडाचा आमदार, आणि मग तिथं चक्रा मारे लोक आहेत. आणि आता भाषणात सांगून राहिला मी आलो त्याच्यानंतर लोक जमले. भाई लोकप्रिय आहे, तू जेलात गेला तेव्हा काहून नव्हते जमले? सुनील केदार जेलात गेलात, किती लोक जमले रस्त्यावर. अरे आम्ही लोकांचे काम करतो, लोकांसाठी झटतो, लोकांसाठी वार सहन करतो.
माझ्या जीवाला नाही धोका? एखाद्या इराणीनं कुठं ऍक्सिडेंट करून मारून टाकला तर माझे पोरं नाही उघड्यावर पडत, माझी बायको नाही विधवा होणार, मला नाही भीती? अरे ते कॉम्प्रोमाइज नाही करत, या तिकीटचं कॉम्प्रोमाइज करणार आहो का मी? मी एकटं लढून राहिलोय. कोण आलं होतं याच्या आंदोलनामध्ये? कोण आलं होतं याच्या मदतीसाठी? हे तुमच्या क्षेत्रातलेच होय ना? त्या आरगोडेचं मागं सांगितलं, एवढं मुख्य आपलं गृहमंत्री पद दिलं, त्या आरगोडेच्या याच्यात काहीच नाही केलं. इथं भाषणात सांगे, आता आरगोडेचं मी 3 महिन्यात निकाल लावतो आणि 3 महिन्यात ठाकूर अंदर टाकतो. ह्याच अंदर जाऊन बसला. आरगोडे नाही, अनिल देशमुख. हे दिशाहीन राजकारण करणारे तुम्हाला पाहिजे आहे का? मी तुम्हाला एक वचन देतो, गावखेड्यामध्ये वातावरण चांगलं आहे, तुमच्याही गावामध्ये चांगलं वातावरण आहे, ते बिघडू देऊ नका. माझे भलेही कार्यकर्ते कमी असं, तुम्ही चंग बांधा, तुम्ही मनामध्ये ठरवा काही इथं बदल घडवायचा आहे. पूर्ण खेडोपाड्यात तसंच वातावरण आहे. या 30 वर्षाचा निकम्मा त्याचं पोट्ट अर्ध्या डोक्याचं ते निवडून नाही द्यायचं आहे, आणि चरण पाहिजेच नाही, आणि बीजेपीवर पब्लिक चिडू नये म्हणून त्याला तिसरा पर्याय पाहिजे आहे, नवीन चेहरा पाहिजे आहे. तिसरा सिलाई मशीनवाला नाही आहे, निकम्मा काम करणार आहे. आणि हेच वातावरण खेडोपाड्यात आहे, तर तुम्ही साथ मनातून दिली पाहिजे. एक वेळा तर संधी द्या, एक वेळा तर आमदार बनवा. आमदार मर्द झाला म्हणजे तो काय करू शकते हे तुम्हाला दाखवून देईन. मी जर आमदार झालो आणि तुम्ही जर निवडून पाठवला तर पहिल्याच दिवशी मी या अधिकाऱ्याची मीटिंग घेईन आणि या क्षेत्रातले 2 नंबरचे धंदे बंद करायला लागेल. या क्षेत्रातला भ्रष्टाचार बंद करीन. मी खात नाही म्हणून कोणाला खाऊ देणार नाही, त्याच्यासारखं नाही. मी खातच नाही म्हणून मी खाऊ देणार नाही, म्हणून अधिकारी भेटते, म्हणून मला काम करते. जो आमदार काम नाही करू शकत ते काम मी करतो, कारण माझ्या नियतील भेट, माझ्या साफ चरित्राला भेटते समोरचा अधिकारी. काय बोलून बसन म्हणून काम होते. म्हणून तो बायला राहून, आमदार राहून, मंत्री राहून काम नाही करू शकत. पटवारीला साहेब म्हणते. कसा पटवारी तुम्हाला 7-12 देताना पैसे मागते तर मी पाहिन. कसा एसडीओ पैसे मागते केससाठी, कसा तहसीलदार पैसे मागते, मला सांगा, त्याला वटणीवर मी आणीन. आमदाराचं हेच काम आहे. तुम्हाला काम कुठं पडते? पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस, मोजणी ऑफिस, एसडीओ ऑफिस, कृषी विभाग, याच्या पलीकडे काही काम पडते? मग त्याच्यावरच तो वचक असला पाहिजे. त्याच्यासाठी मर्द निवडून दिला पाहिजे. खाणारा राहिला तर सेटलमेंट करते. ट्रम्पेट म्हणजे पोंगा. ट्रम्पेटच लिहिलं राहील, कोर्टाचा आदेश असल्यामुळे बाकी काही लिहिलं नाही राहणार. ट्रम्पेट म्हणजे पोंगा. महासारखा आणि त्याचा हेकुडा आहे, पाहून घ्यायचा. हेकुड्या माणसाचा हेकुडा सारख्या माणसाचा सारखा. त्याच्यासाठी 9 नंबरची बटन दाबायची. बटनही मस्त भेटले आहे. 1 नंबरवर अनिल बाबूची घड्याळ आहे, त्याच्यात 5-10 हजार रुपये मत खराब होणार आहे, ते याचं नुकसान करणार आहे. म्हणून याला 3 नंबरची बटन भेटली आहे, कारण या मोजणीनंतर 3 नंबरवरच राहणार आहे. आणि त्या चोट्याला भेटलाय जो 2 नंबरचे धंदे करते, त्याला 2 नंबरची बटन. शुभ आकडा आहे 9 नंबरची बटन दाबायची आहे तुम्हाला. साऱ्याचं भलं करायचं असन, सगळ्याला प्रोटेक्शन पाहिजे असन, भ्रष्टाचार इथून निर्मूलन करायचं असन, काम करायचे असन, आमदार कसा राहते ते पाहायचं असन तर 9 नंबरची बटन दाबजा. आयुष्यात माणसाच्या 3च वेळा पोंगा वाजते, जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी, मरणाच्या वेळी. ह्या सिलाई मशीनवाल्याचा राजकीय जन्म सध्याच झाला आहे म्हणून त्याचा पोंगा वाजला आहे, त्याची बटन दाबू नका. या चरण ठाकूरचा 62व्या वर्षी लग्न केलं म्हणून याचा लग्नाचा पोंगा वाजला आहे, म्हणून याची बटन दाबू नका. बटन दाबा 9 नंबरची. कारण ज्यानं 30 वर्ष काहीच नाही केलं त्याचा पोरगा आहे आणि त्या कुटुंबाची आपल्या राजकीय मय्यत करायची आहे, म्हणून 3 नंबरची बटन दाबा आणि तिसऱ्यांदा पोंगा वाजवा. मी याच्यासाठी म्हणून राहिलो, शब्द पहा, शब्द काय वापरला मी, राजकीय मय्यत. त्याच्यासारखा अभद्र बोलत नाही. माझ्या बापाला लय काही बोलला एक 99च्या इलेक्शन मध्ये, ह्या अनिल देशमुख. त्याला निवडून द्यान का? तो बिमार राहते. तुम्हाला बाय इलेक्शन करायचं आहे का? म्हणजे माझ्या बापाची मराठी वाट पाहून राहिला होता तो. ते नाही चितत मी त्याला. त्याचा राजकीय मय्यत करायची आहे.
खरी नाही. हे विचारसरणीचा फरक आहे. हे मायबापाकडून संस्कार भेटले, त्याच्याकडून भेटले नसेल म्हणून तो तसा आहे, स्वार्थी आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये जर बदल घडवायचा असेल, या क्षेत्रामध्ये जर आमदार कसा राहते ते पाहायचं असेल, भ्रष्टाचार बंद करायचा असेल, तर तुम्ही 9 नंबरची बटन दाबा एवढी विनंती आपणास करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.